नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दिल्लीमध्ये जे कॉलनी नावाचा एक परिसर आहे आणि त्या ठिकाणी तरुण कुमार या एका युवकाची मध्यंतरी हत्या झाली. त्याच्याच परिसरामध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या काही 20-25 मुस्लिम तरुणांनी किंवा ते एकमेकाचे नातेवाईक आहेत असं म्हटलं जातं, अशा सगळ्यांनी मिळून या तरुण कुमारची हत्या केली आणि होळीच्या आसपास ही घटना घडलेली आहे. त्याच्यामागचं कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे तरुण कुमार याच्या घरातलीच एक छोटी मुलगी 11 वर्षीय, तिने त्या होळीच्या निमित्ताने एक रंगाने भरलेला फुगा फेकला वरून गच्चीवरून आणि तो नेमका एका मुस्लिम महिलेच्या समोर पडला. त्यातून ते पाणी उडालं अंगावर आणि त्यातून ती महिला रागावली, संतापली, आपल्या अंगावर हा फुगा फोडला म्हणून. त्याच वेळेला त्या मुलीच्या कुटुंबातले किंवा तरुण कुमारच्या कुटुंबातले जे सदस्य होते त्यांनी त्या महिलेकडे माफी मागितली आणि असं होणार नाही, चुकून घडलं असं सांगितलं. पण त्यानंतरसुद्धा हा वाद जो आहे तो खतखतत राहिला असं म्हटलं जाते. आणि त्यातून मग जेव्हा तो तरुण कुमार हा युवक आपल्या बाईकवरून तिथे आला घराजवळ, त्यावेळेला त्याला ही मारहाण झाली. त्याच्यासह त्याचे वडील, काका यांनाही जबरदस्त मारहाण झाली. आणि जेव्हा या मारहाणीत तो प्रचंड जखमी झाला तेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर तिकडचं एकूणच राहणारे हिंदू समाजातले लोक जे आहेत ते प्रचंड संतापलेले आहेत. आणि त्या संतापाच्या भरामध्ये सगळ्यांची ही मागणी आहे की दिल्लीमध्ये योगी यांचा जो काही कायदा आहे तो इथे लागू करावा. म्हणजे लोकांचा विचार कशाबद्दलचा आहे तर मध्यंतरी आपल्याला माहिती असेल की मोहम्मद वास्तिक नावाचे एक एक्स मुस्लिम मानले जातात आणि ते सातत्याने इस्लामच्या संदर्भात सांगत असतात, इस्लाममधल्या उणीवा दोष याबद्दल सांगत असतात, टीका करत असतात त्यावर. आणि त्यातून त्यांच्यावर 2 तरुणांनी हल्ला केला. त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. अजूनही ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पण त्या 2 तरुणांना शोधण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले आणि त्यानंतर त्या 2 तरुणांचं एन्काउंटर झालं. ही घटनासुद्धा घडलेली आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जो कोणी हल्ला करेल त्याला एन्काउंटर केलं जावं. योगींच्या राज्यामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये असे अनेक माफिया जे आहेत त्यांना मारण्यात आलेलं आहे. हे आपल्या समोर आहेत उदाहरणं. बुलडोझरसुद्धा त्यांचे जे काही घरं आहेत त्यावर बुलडोझर फिरवण्यात आलेलं आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तर हा योगींचा कायदा म्हणून लोक त्याला म्हणतात आणि तशा पद्धतीचा कायदा दिल्लीत यावा, लोकांनी अशाच पद्धतीने तिकडच्या या सगळ्या गुन्हेगारांना एन्काउंटर करावं असं लोकांचं मत आहे. अर्थात हे लोकांचं मत आहे, संतापाच्या भरामध्ये लोक हे सगळं मत व्यक्त करत आहेत. दिल्लीमध्ये आता भाजपाचंच सरकार आहे, रेखा गुप्ता आहे तिकडच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जी काही कारवाई करायची ती केलेली आहे. या सगळ्या तरुण कुमार प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यातल्या काही लोकांना पकडण्यातही आलेलं आहे आणि त्या जे कोणी आरोपी आहेत त्यांचं तिकडचं घर जे आहे त्याच्यावरसुद्धा बुलडोझर चालवण्यात आलेलं आहे. आता हे सगळे लोक जे आहेत ते ज्यांनी हल्ला केला होता हे सगळे तिथून परागंदा झालेले आहे. मूळ मुद्दा आहे तो योगी आदित्यनाथ यांचं जो कायदा आहे असं ते लोक म्हणतात, योगी का कानून हा तिथे लागू करावा असं लोकांचं मत आहे. योगी आदित्यनाथ हवेत की जेणेकरून या सगळ्या लोकांना एन्काउंटर करता येईल. मुळात ही एक भावना तयार झालेली आहे लोकांच्या मनामध्ये. पण त्याच्यामागचं कारण काय? मुळात काय हे असं काही दिल्लीमध्ये योगी आदित्यनाथ येतील आणि त्यांचा काहीतरी कायदा लागू होईल असं काय वास्तवात शक्य नाही. पण तरी लोकांची भावना काय तयार झाली, काय त्याच्यामागचं कारण आहे? आणि याचं कारण म्हणजे हिंदू समाजातले लोक जे आहेत त्यांनी हे जरी घडलं त्यानंतर ही आंदोलनं केली, लोक रस्त्यावर उतरले, प्रचंड संतप्त आहेत लोक अजूनही. आणि संतप्त असले तरी लोकांनी तिकडे कुठली तोडफोड केली नाही, लोकांनी तिकडे दगडफेक केली नाही, सगळा परिसर बंद व्हावा लागेल अशा पद्धतीने कोणती कृती केली नाही. लोक तिथे जमतायत, संताप व्यक्त करतायत. पण त्यावर ही घटना घडल्यानंतर मुस्लिम समाजाकडून कोणती प्रतिक्रिया आलेली नाही. ती प्रतिक्रिया अशा अनेक घटनांमध्ये येत नाही, हे वारंवार दिसून येतं. अगदी काही मोजके लोक असतील सुद्धा ज्यांना
ते वाटत असेल, पण त्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत नाहीत. त्यातून मग ही घटना जी आहे लोकांच्या मनामधला संताप जो आहे तो वाढत जातो. प्रामुख्याने जे विचारवंत लेखक म्हणवले जाणारे, पत्रकार म्हणवले जाणारे लोक, पुरोगामी म्हणवले जाणारे लोक हे अशा घटनेमध्ये कायम गप्प राहतात जेव्हा मुस्लिमांकडून एखाद्या हिंदूवर हल्ला होतो. ते नेहमी या संदर्भात गप्प बसतात, मूग गिळून गप्प बसलेले असतात. आणि जेव्हा एखाद्या मुस्लिमाला अशाच पद्धतीने मारलं जातं तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये मानवतावाद जो आहे तो जागा होतो. हे वारंवार दिसत आलेलं आहे. विशेषतः 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून या तथाकथित पुरोगाम्यांनी ह्या असा पक्षपाती धोरण किंवा भूमिका जी आहे ती स्वीकारलेली आहे. मग अशी एखादी घटना घडली, अखलाकवर हल्ला झाला म्हणून ती घटना रोजच्या रोज त्याबद्दल सांगत राहायचं. पण जेव्हा एखाद्या तरुण कुमारसारख्या हिंदू तरुणावर हल्ला केला जातो आणि 20-25 लोक मिळून त्याला मारतात आणि त्यात त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेला मात्र हे बोलत नाहीत. मुस्लिमांकडून सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया यायला पाहिजे होती की मुळात ही घटना घडली चुकीची आहे. एखाद्या महिलेवर जर कोणी फुगा फेकला असेल किंवा पडला असेल तिच्या बाजूला आणि त्यातून पाणी उडालं असेल तर त्याबद्दल चीड येऊ शकते एखाद वेळेस. पण त्यातून ही घटना इथपर्यंत पोचावी आणि एका तरुणाची हत्या त्यात व्हावी याचा विरोध तर व्हायला पाहिजे. पण तो विरोध काही कुठल्या मुस्लिम समाजाकडून झालेला दिसत नाही. तो होणं आवश्यक होतं. काही 1-2 प्रतिक्रिया दिसतात सुद्धा आपल्याला ट्विटरवर किंवा सोशल मीडियावर की काही मुस्लिम त्याचा विरोध करतायत, पण त्या अगदी 1-2 प्रतिक्रिया दिसतात. एकूण समाजाकडून या प्रतिक्रिया का येत नाहीत हा मूळ मुद्दा आहे. मगाशी जी घटना सांगितली ज्याच्यामध्ये एक्स मुस्लिम वास्तिक यांच्यावर जो हल्ला झाला प्राणघातक, त्याच्यामध्ये 2 तरुणांना एन्काउंटर करण्यात आलं. त्या 2 तरुणांचं एन्काउंटर झाल्यावर अनेक मुस्लिमांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की हे संविधानाला धरून आहे का? हे संविधानाला धरून आहे का? तर संविधानामध्ये कुठे एन्काउंटरचा कायदा नाही. ते संविधानाला धरून आहे की नाही याविषयी सरकार जे ते सांगेलच. पण ते जर संविधानाला धरून नाही तर एक्स मुस्लिम असलेले वास्तिक जे काही टीका करतायत, मुस्लिम धर्मावर टीका करत असतील, इस्लामवर टीका करत असतील, ते मूळचे मुस्लिमच आहेत. त्यांच्यावर झालेला जो हल्ला आहे तो संविधानाला धरून आहे का याविषयी मुस्लिम समाजाने बोललं पाहिजे. जे कोणी त्यांच्यातले सुधारणावादी असतील, विचारवंत असतील त्यांनी बोललं पाहिजे. पण ते बोललं जात नाही. मग ते बोललं गेलं नाही तर मग हे एन्काउंटर झाल्यानंतर ते योग्य होतं का अयोग्य होतं का, ते संविधानाला धरून होतं का हे बोलण्याला काहीच अर्थ राहत नाही. जसं आपण पाहिलं नुपूर शर्मा यांनी एका चर्चेदरम्यान पॅनलमध्ये चर्चा होते टी व्हीवर त्यावेळेला इस्लाम धर्माबद्दल जे काही उल्लेख केला त्यानंतर काही मुस्लिम जे आहेत त्यांच्यामध्ये संताप निर्माण झाला आणि नुपूर शर्मा यांची पोस्ट म्हणा किंवा त्यांचं जे काही वक्तव्य होतं ते राजस्थानमधल्या एका कन्हैयालाल नावाच्या टेलरने ते शेअर केलं म्हणून त्याचा गळा चिरण्यात आला. 2 मुस्लिमांनी हे कृत्य केलं, त्याचा व्हिडिओ त्यांनी बनवला. त्यावर मुस्लिम समाजाची काय प्रतिक्रिया होती तर कोणतीच प्रतिक्रिया नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा होतो की अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याचा मुस्लिम समाजाकडून त्याला समर्थन दिलं जातंय का, पाठिंबा आहे का हे सुद्धा कळायला पाहिजे. जर हिंदू धर्मामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतील, प्रथा चुकीच्या असतील तर त्यावर टीका केली जाते, ती स्वीकारली सुद्धा जाते जर ती योग्य असेल तर. आणि ते बोलणारे हिंदूच असतात. ती टीका स्वीकारली पण जाते, त्यात बदलही होतात आणि असे अनेक बदल वर्षानुवर्षाच्या या सगळ्या प्रवासामध्ये घडलेले आहेत. हिंदू समाजाने आपल्यामध्ये बदल केलेले आहेत. त्यासाठी टीका करणाऱ्याचा गळा कोणी चिरलेला नाही. याबद्दल कोण बोलणार की नाही, त्याकडे जर डोळेझाक केली तर मग अशा पद्धतीने घटना घडतात. आणि मग घटना घडल्यावर हिंदू समाज हा आता संतप्त झालेला आहे. पण त्यांनी कुठेही अशा पद्धतीची भावना व्यक्त केलेली नाही की जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर टोकाचा पाऊल त्यांच्याबाबत उचला, असं कोणी म्हटलेलं नाही. पोलिसांनी कठोर कारवाई करावी, त्यांना फाशी शिक्षा द्यावी. याचा अर्थ काय, लोकशाहीला धरून, संविधानाला धरून त्यांना शिक्षा करा असंच लोकांचं म्हणणं आहे. पण आज लोक का म्हणतायत हे की योगींचा कानून, योगींचा कायदा तिथे लागू व्हायला पाहिजे का, हे टोकाचं मत लोकांचं तयार झालंय. कारण मुस्लिम समाजाकडून त्याच्यावर प्रतिक्रिया येत नाहीत. हे चुकीचं घडलंय सांगितलं जात नाही. त्या 2 तरुणांचं एन्काउंटर झाल्यावर ते एन्काउंटर संविधानाला धरून नाही म्हणताना त्या तरुणांनी ज्या वास्तिक हल्ला केला तो सुद्धा संविधानाला धरून नव्हता. त्यांनी केलेलं कृत्य अत्यंत चुकीचं आहे हे सुद्धा सांगता आलं पाहिजे. पण ते सांगितलं जात नाही दुर्दैवाने. आता इराणचे प्रमुख खामेनी यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर हल्ला केला अमेरिका इस्रायलने आणि त्यांचा अंत त्याच्यात झाला. त्यावेळेला भारतामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं झाली, त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. ठीक आहे, ते
शिया धर्मियांचे धर्मगुरू आहेत, त्याबद्दल इकडच्या शिया धर्मियांना दुःख झालं असेल, भारतातल्या त्यांना वाईट वाटलं असेल, त्याबद्दल काही हरकत नाही. पण ते दुःख व्यक्त करताना जे राजकारण केलं जातं की आम्ही मोदींना मानत नाही, आम्ही खामेनींना मानतो, की आम्ही इराणी आहोत, भारतामध्ये राहतो पण आम्ही इराणी आहोत, ही जी भावना व्यक्त केली जाते त्यामुळे एक अविश्वासाचं वातावरण तयार होतं. त्याला कोणीतरी विरोध केला पाहिजे. त्याला विरोध करणारेही मुस्लिम आहेत, पण ते इतके कमी संख्येने आहेत की त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत नाहीत किंवा ते प्रतिक्रिया व्यक्त जाहीररित्या करत नाहीत. म्हणजे यातून हा जो अविश्वास निर्माण होऊ लागलेला आहे, तो अविश्वास दूर करण्याचं काम मुस्लिम समाजालाच करावं लागेल. तरच लोक ही अशी मतं व्यक्त करणार नाहीत की इथे आता योगी कायदा हवा आहे. जे कोणी आरोपी असतील, जे कोणी गुन्हेगार असतील, त्यांना कठोर शासन व्हायलाच पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही. त्यांना तातडीने पकडलं गेलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, कायदेशीर जी काय कलमं आहेत ती लावली गेली पाहिजे, जेणेकरून ते सुट्टा कामा नयेत. जबरदस्त त्यांना शिक्षा जी आहे ती व्हायला पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही आहे कोणाचं. पण हे टोकाचं मत लोक का व्यक्त करतात, तर त्याचं कारण याला कुठेही ह्या घटना घडतात त्या चुकीच्या आहेत, त्याला विरोध होत नाही. मुस्लिम समाजाकडून तो विरोध व्हायला पाहिजे. स्वरा भास्कर वगैरे यांच्यासारख्या अभिनेत्री ज्या पक्षपाती कायम भूमिका घेतात, कायम ते मुस्लिमांनी केलेल्या चुका दडपण्याचा, लपवण्याचा प्रयत्न करतात, हे खऱ्या अर्थाने या समाजाचे शत्रू आहेत. यांचं ऐकण्यापेक्षा हे कशा पद्धतीने समाजामध्ये फूट पाडतात, चुकीचं चित्र उभं करतात, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांचं न ऐकता आपण सत्सद विवेक बुद्धीने काय करणार आहोत. या घटनामध्ये तरुण कुमारची हत्या झाली, त्याच्यात या सगळ्या 25-30 लोकांनी ज्यांनी मारलं ते आरोपी आहेत, ते दोषी आहेत. हे लोकांनी बोललं पाहिजे, मुस्लिम समाजाने बोललं पाहिजे. अजूनही तिकडचा हिंदू समाज जो आहे तो संतप्त आहे, पण त्यांनी कुठलंही टोकाचं पाऊल उचललेलं नाही. त्यांची सरकारवर अजूनही त्यांचा विश्वास आहे. सरकारने कठोर कारवाई करावी हे ते म्हणतायत, पण किती दिवस असं चालणार. कधी ना कधी कोणाचा कडेलोट झाला तर त्याला जबाबदार कोण, याचा विचार होणं आवश्यक आहे. तुम्हाला हा सगळा व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.